आपल्या आत एक प्रचंड शक्ती आहे जी आपलं आयुष्य घडवते. चला तिचं रहस्य जाणून घेऊया. विश्वास ठेवा, आपल्या मनाची 90% शक्ती ही सुप्त असते आणि तीच नकळतपणे आपलं आयुष्य चालवते. तर मग खरा नियंत्रक कोण? या प्रचंड शक्तीवर ताबा मिळवता येतो का? विचार करा, आपल्या आत एक खजिना आहे जो आयुष्य बदलू शकतो. तोच म्हणजे आपलं अवचेतन मन. डॉक्टर मर्फी म्हणतात, प्रत्येक माणसामध्ये एक खजिना दडलेला आहे आणि ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपलं मन आहे ना, ते अगदी चुंबकासारखं काम करतं. सकारात्मक विचार संधी ओढून घेतात, नकारात्मक विचार दूर लोटतात. चला मनाला एका जहाजासारखं समजूया. चेतन मन कॅप्टन आणि अवचेतन मन म्हणजे ते जहाज. बघूया हे कसं चालतं. तर आपला कॅप्टन म्हणजे चेतन मन आदेश देतं आणि जहाज म्हणजेच अवचेतन मन काहीही न विचारता ते पाळतं. अवचेतन मन एका विश्वासू सेवकासारखं आहे. ते फक्त आदेश पाळतं, त्यावर प्रश्न नाही विचारत. मग या शक्तिशाली सेवकाला योग्य आदेश द्यायचे कसे? चला तेच शिकून घेऊया. मनाला रिप्रोग्रॅम करायच्या फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. कल्पना करा, पुष्टी करा आणि झोपेआधी विचार मनात रुजवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, झोपण्याआधीची शेवटची 5 मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. यावेळी विचार थेट आतपर्यंत पोहोचतात. आणि हो, हे फक्त बोलणं नाही आहे. चला एक खरं खुरं उदाहरण बघूया की आयुष्य कसं बदलू शकतं. हे आहेत मॉरिस गुडमन. एका प्लेन क्रॅशमध्ये ते पूर्णपणे पॅरालाइज झाले. डॉक्टरांनी आशाच सोडून दिली होती. पण मॉरिस यांनी स्वतःच्या मनाला एकच कमांड दिली: मी ख्रिसमसला या हॉस्पिटलमधून चालत बाहेर पडणार. आणि काय आश्चर्य, त्यांच्या अवचेतन मनाने चमत्कार घडवला. ख्रिसमसच्या दिवशी ते खरंच चालत बाहेर पडले. हीच शक्ती फक्त आरोग्यासाठी नाही, तर पैसा, नाती आणि भीतीवर मात करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे हे सगळं आपल्या आतल्या शक्तीशी कनेक्ट होण्याबद्दल आहे. आपलं शरीर म्हातारं होतं, पण अवचेतन मनाशी जोडलेली आपली ऊर्जा नेहमी तरुण राहते. हे कायम लक्षात ठेवा. आपलं आतलं जग आपलं बाहेरचं जग घडवतो. तर मग कोणतं वास्तव निर्माण करायचंय? निवड पूर्णपणे आपली आहे.